नमस्कार. तूर मर हा सगळ्यात मोठा तुरीचा शत्रू आहे. 2-3 कारणामुळे तूर मरते. एक तर पाणी जास्त साचलं, पाऊस जास्त पडला तर. दुसरं मूळकूज, जे फुलं लागल्यानंतर झाडं बसतात त्याला म्हणतात मूळकूज. आणि तिसरं कारण म्हणजे फायटोप्थेरा ब्लाइट, म्हणजे खोडाला डागं पडून जे झाडं मरतात त्याला म्हणतात फायटोप्थेरा ब्लाइट. तर या दोन्ही तिन्ही कारणं जेव्हा मर सुरू होते तेव्हा उपाय करून काही फायदा होत नाही. त्याला रोग येण्यापूर्वीच आपल्याला त्याचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. आपण ज्या शेतात तूर लावली आहे तिथे जर तूर याच्या आधी कधी मेली असेल तर यावर्षीसुद्धा तूर मरणार असं समजून लगेच आपण त्याला ट्रायकोबूस्ट DX अर्धा किलो प्रति एकर याची आळवणी करू शकता, ड्रेंचिंग करू शकता. ट्रायकोडर्मा हे फायटोप्थेरा ब्लाइट आणि फ्युजारियम विल्ट या दोन्ही मर रोगासाठी अत्यंत प्रभावी आहे. तसं आपण ट्रायकोडर्मासुद्धा वापरू शकतो, वेटेबल पावडर. पण ते आपल्याला एकरी 5 किलो वापरावं लागेल आणि 5 किलोची ताकद ट्रायकोबूस्ट DX अर्धा किलोमध्ये आहे. त्यामुळं मी तुम्हाला ट्रायकोबूस्ट DX सांगतो. त्याचं पाण्यात पूर्ण विरघळतो, लगेच लागू होतो, काउंट 10 पट जास्त आहे वेटेबल पावडरपेक्षा. त्यामुळं भविष्यातील मर रोखण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी तुरीच्या पिकाला जुलैच्या शेवटपर्यंत ट्रायकोबूस्ट DX ची आळवणी करावी. धन्यवाद.